नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आपल्या सर्वांना माहितीच आहे की हिवाळा आता सध्या जरा चालूच आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वांना असं कुरकुरीत काही ना काही खायला आवडतंच। तर आज आपण बनवतोय भडंग, ज्याला काही ठिकाणी चिवडासुद्धाही म्हणतात। तर आज आपण भडंग बनवणार आहोत। तर लेट्स स्टार्ट। त्याच्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला सांगते। इथे काजू व बदाम घेतले आहे, इथे डाळी घेतला आहे, इथे कढीपत्ता घेतला आहे, इथे खोबरं घेतलंय, भडंग मसाला सुद्धा घेतलाय, अतिशय उत्तम आहे हा। लसूण घेतलेला आहे बारीक करून आणि शेंगदाणे। इथे घेतला आहे मीठ, जिरे, लाल तिखट, हळद व काळा मसाला। जिरे आणि मोहरी आहेत। तर आता बनवायला सुरुवात करूया। आणि शेजारीच मी अर्धा किलो असं मुरमुरे घेतलेले आहे, जे खूप सारे आहेत। आता बघू शकता तुम्ही, अर्धा किलो मुरमुरे खूप सारे आहेत। तर आता बनवणार आहोत। तर इथे मी एक कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकले। तेल खूप सारं म्हणजे छानसं तेल पाहिजे नाही। आता ह्याच्यात आपण घालून घेणार आहोत खोबरं एकदम स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे। अतिशय उत्तम पद्धतीने याला आपण भाजून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। आणि हे जे बबल्स दिसतात ते तर होतातच, कारण की जेव्हा आपण ते बाहेर म्हणजे तेलात टाकतो तेव्हा ते बबल्स येतात, इट्स टू नॉर्मल। आणि इथं शेंगदाणे घालून घेणार आहोत। आणि हे ट्रिपला न्यायलासुद्धा एकदम उत्तम असा एक पदार्थ आहे। ट्रिपला जाताना न्यायला काही हे नाही, आणि ट्रिपमध्ये खायला तर काही ना काही चुरून काहीतरी लागतं, चुरमुर। आणि हेल्दी पण असतो, कारण की खूप हेल्दी गोष्टी टाकून बनलेला असतो। आणि शेंगदाणे छानसे असे फ्राय करून घेतले आहे, लाल फ्राय केलेले आहे। हे काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला दर गोष्ट ही भाजून घ्यायची आहे आणि मी दाखवते। तर सॉरी गाईज, आता मी काजू बदाम छान पद्धतीने बारीक करून घेणार, म्हणजे भाजून घेणार आहे। दर गोष्ट तळून घ्यायची, ज्याने छानसा असा क्रिस्पीनेस येतो। आणि म्हणावं तर ही दिवाळी अतिशय उत्तम गेली। दिवाळीत काही मी पदार्थांचे व्हिडिओ जास्त टाकले नाही। पुढच्या सणाला अतिशय उत्तम दररोजच्या व्हिडिओ येणारच, कारण की मी हे वचन देते तुम्हाला, आपल्या चॅनलवर छान छान व्हिडिओ तुम्हाला दिसलेच। आणि माझ्या तब्येत जरा ठीक नाही आहे, पण व्हिडिओ टाकायची होती, खूप दिवस झाले टाकले नव्हते, तर टाकते। आता इथे आपण 1 वाटी डाळ घालून घेणार आहोत। साधारणतः दर गोष्टीचं माप सांगायचं म्हटलं तर दर गोष्ट आपण 1 वाटी अर्धा वाटी अशा पद्धतीनेच घेतलेलं आहे। आणि इथे बघू शकता सगळ्या आपण डाळी छान पद्धतीने लाल करून घ्यायचं, दर गोष्ट लाल भाजून घ्यायची। आता काढून घेऊया, हे बघा। आणि ह्याच्यात मनुके सुद्धा टाकू शकता तुम्ही, अतिशय उत्तम लागतं। आणि मला कसं आहे की भडंगमध्ये मनुके असले की खूप आवडतात, आणि आईने टाकलेले पण आईने टाकायचे म्हणजे मम्मीला म्हटलेले टाक, पण आई म्हटली की नाही टाकणार, कारण की आम्ही मनुके माझ्या घरच्यांना आवडत नाही, मला एकटीलाच आवडतं। त्यामुळे पप्पानी ड्रायफ्रूटवाला हे आणलेला, ड्रायफ्रूटवाला मिक्स फरसाण आणलेला, खूप भारी होता तो। आणि हॅम्परमध्ये पण आला होता, तर गुडूर। आणि ते लाल मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहे। इथे दर गोष्ट आपण एक एक करून भाजून घेणार आहोत। आणि इथे बघू शकता दर गोष्ट ही लाल एकदम अशी लालशी करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता। आणि आता मी जरा ट्राय करेल की वेट लॉस वगैरेच्या रेसिपीजसुद्धा टाकायचा, कारण की मला आवडतं। आणि वेट लॉस मीन्स हेल्दी रेसिपी, गुड फॉर हेल्थ रेसिपी। आणि इथं बघू शकता मी सर्व जे लसूण आणि मिरचीचं आहे ते सर्व काढून घेतलं आहे। आता कढीपत्ता टाकला आहे। कढीपत्ता इट्स फ्रेश कढीपत्ता आहे, फ्रेश कढीपत्ता यूज केला आहे। मला सर्दी खूप झालेली आहे गाईज, कारण त्यामुळे माझं कधी कधी अडकतो सुद्धा आवाज।
सर्दी हा असा एक अशी मोठी गोष्ट आहे की ज्यामुळे माणसाचा आवाज चेंज होतो सर्दी खोकल्यामुळे. तर इथे मी सर्व कढीपत्ता फ्राय करून काढून घेतला आहे. आणि आता शेवटला मोहरी घालून घ्यायची आहे, जिरे व मोहरी. आता काही राहिलं आहे की नाही बघून घेऊया. इथे बघू शकता अशा प्रकारे छानसं भाजून घेतलं आहे. आणि मी मोबाईल स्टँडसुद्धा घेतला आहे, तो ॲडजस्ट वगैरे करेल. सेल्फी स्टिक आहे, मोबाईल स्टँडसारखीही यूज करू शकतो. आणि गॅस बंद करायचा आणि इथे तेलात टाकायचे जिरे व मोहरी. आणि एकदम सिम्पलशी अशी ही रेसिपी आहे. आणि आता त्याचे जिरे मोहरी छान तडकले की घालून घेऊया हळद, लाल तिखट व काळं तिखट. आणि घालून घेऊया इथे आपला एकदम स्पेशलवाला भडंग मसाला आणि छान मिक्स करूया. हे बघू शकता. आणि हे छानसं मिक्स करून आपण घालून घेणार आहोत. आणि हे छान मिक्स करायचं आणि मी तुम्हाला डायरेक्ट रिव्ह्यू दाखवते. अशा प्रकारे आपलं भडंग झालं आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.